मी गजानन माने, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेश कोषाध्यक्ष महाराष्ट्र। दिनांक 17/2 जिल्हाधिकारी मॅडमला मी पत्र दिलं की जिल्ह्यातील ओव्हरलोड नावे कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करीत असल्याबाबत आरटीओने काय सुरू केले आहे। अशा काळामध्ये सगळ्या अधिकारी लोकांना मिळून 3 ते 4 ब्रासच्या जे टिप्पर असतात त्याला 2,500 हप्ता घेतात आणि 4 ते 5 ब्रासच्या टिप्परला 3,000 हप्ता महिना घेतात। पोकल्यान जे असतं पोकल्यानं 5,500 ते 6,000 रुपये महिना एका गाडीला हप्ता आहे। असे करून सर्व आरटीओ इन्स्पेक्टर, आरटीओ कर्मचारी, सर्व आरटीओ मधले सहकारी असे करून 2 ते 2.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दर महिना करत असताना हे एकटे सदस्य त्याच्याबरोबर आयुक्त साहेब जे आहेत मुंबईचे, मेत्रवाल साहेब आणि कळसकर साहेब यांचा सुद्धा यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे मला असं वाटते। कारण की कळसकर साहेबला आणि मेहतर साहेबला मुंबईला मी मेल सुद्धा केला। तक्रार ज्या दिवशी दिली त्या दुसऱ्या दिवशी मेल केल्यानंतर त्याचा सुद्धा रिप्लाय आला नाही मला। ह्याच्यावर मला असं वाटते बा हे आरटीओ ऑफिसचं जे आयुक्त कार्यालय आहे मुंबईचं ते आणि लातूर जिल्ह्यामधला जे मेन साहेब आहे आता सध्या आयर साहेब आलेले आहेत त्याच्याबरोबर जे सर्व इन्स्पेक्टर मंडळी आहेत या लोकांनी साठलोठ करून लाखो कोट्यवधी रुपयाची दर महिना हप्ता वसुली करतात। हे वसुली करत असताना ज्या आरटीओ अधिकाऱ्यांची जर मालमत्ता जी तपासणी केली तर ह्यांचे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी निघत आहे। त्याचबरोबर ड्रायव्हिंग स्कूलवाले असतात, ड्रायव्हिंग स्कूलवाल्याकडून वेगळाच हप्ता असतो, जाण्याचा खर्च वेगळं, त्यांना जेवायचा खर्च वेगळं। जर एका ड्रायव्हिंग स्कूलला जर गरीब माणूस आला जर त्याला पास करायचं मग तर 1,000 ते 1,200 रुपये ते घेतात, प्लस ड्रायव्हिंग स्कूलला सुद्धा 500 रुपये काढतो। अशी मिलीभगत करून शासनाची दिशाभूल करून हे आरटीओ ऑफिसमधले सर्व अधिकारी 1.5 ते 2 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करत असतात। हे पुरावे सुद्धा माझ्यापाशी आहेत। मी पुरावे कधी दाखवणार, मी कोर्टामध्ये रीट करणार। आमरण उपोषण करत असताना कुठलाच परिवहन कार्यालय आरटीओ लातूर इथला कुठलाच अधिकारी विचारपूस करा आलेला नाही। आमरण उपोषण लोकशाहीपर्यंत बसले असल्यामुळं त्याची काळजी काय आहे काय नाही। आणि जिल्हाधिकारी यांचं पत्र बघा 23/2 काढले तर मला काल पत्र मिळाले। ते बगाटे साहेबांनी मला काल पत्र का दिले, बाबा तू उपोषणाला बसलास म्हणून। आज जर मी उपोषणाला बसलो नसलो तर यांचं काय साठलोट काय आहे कलेक्टर ऑफिसमधल्या कर्मचारी लोकांचं आरटीओचं मला काय माहीत नाही। पण पत्र निघालं 23 तारखेला, पण 23 तारखेला पत्र निघून सुद्धा मला कधी भेटते, काल भेटते। 17 तारखेला 3ऱ्या महिन्यामध्ये मार्च महिन्यात मला संध्याकाळी 6:30 वाजता हे पत्र माझ्या हातामध्ये मिळते। म्हणजे एवढंच की दिशाभूलाचा लोकशाहीपर्यंत उपोषणं जे बसतात अशा कार्यकर्ते लोकांना दिशाभूल करून कसं पळवायचं काम हे करतात आणि ह्यांच्याकडून कुठलंच न्याय मिळायची अपेक्षा मिळत नाही। कारण की हेच लोक चोर आहेत, ह्याच्या वर्चस्व तर लय चोर मोठे आहेत। त्याच्यामुळं हा जो दुसरा दिवस आहे आता तिसरा उद्या सुरू होईल। कारण उपोषण तर मी करणार आहे जोपर्यंत हे अधिकाऱ्याला फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे।